मैत्रिणींनो, लढाई सुरू व्हायच्या आधीच बीजेपीच्या अनेक उमेदवारांची हवा टाईट झालेली आहे। त्यांचे टायर जवळपास पंक्चर झालेले आहेत। अनेक लोकांना हे वाटायला लागले की आपण निश्चितपणे हरणार आहे। अनेकांनी आपला प्रचार कमी केलेला आहे, प्रचार थांबवलेला आहे, कारण त्यांना कळलं की आपण काही जिंकणार नाही आहेत। आणि सुजय विखे दादा त्यांनी तर डायरेक्ट हेच मान्य केलेलं आहे की तुम्हाला जर मला नसेल द्यायचं मत तर तुतारीला मतदान करून टाका। तर काय म्हणाले सुजय विखे काल? असं म्हणाले की तुम्ही लोकांना एक काम करा, माझं नाव सांगा। ज्या लोकांना माझं नाव जमत नसेल त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव सांगा। नरेंद्र मोदींचं नाव जमत नसेल तर मग अजून काही नावं सांगा। आणि मग कोणाचंच नाव जमत नसेल मग जाऊ द्या, मग आता काय तुतारीला द्या मत देऊन। तर असं ते म्हणालेले की हा त्यांचा व्हिडिओ बघा एकदा। काही लोकांना सुजय विखे मान्य नसेल तर मोदींचं नाव सांगा। काही लोकांना समजा काही वरची अडचण असेल माझं नाव सांगा। आमच्या दोघांची असेल तर ताईंचं नाव सांगा। तिघांची असेल तर अरुण मुंडेंचं सांगा। अरुण मुंडेंची आमची चौघांची असेल तुषारचं सांगा। आमची सगळ्यांची असेल तर तुतारी वाजून टाका। आपला बाबा त्याच्यामध्ये आता काय करा, माणूस कुठं झाला का अजून काय एवढे पक्षात काय। तर या व्हिडिओवरून त्यांचा कॉन्फिडन्स आपल्या लक्षात येतो आहे। त्यांची कार्यकर्त्यांची बैठक होती आणि त्या कार्यकर्त्यांना ते सांगत होते की लोकांना काय सांगायचं, का मतदान करा, तर मग मोदींचं नाव सांगा। आणि कार्यकर्ते म्हणाले असतील की अहो मोदींचं नाव कसं सांगायचं, लोक तर शिव्या घालतात डायरेक्टच नाव घेतलं की। लोक डायरेक्ट विचारतात की 15 लाख कुठे आहेत, 2 कोटी नोकऱ्या कुठे आहेत, शेतकऱ्यांचं उत्पन्न तर दुप्पट झालं नाही, लोक डायरेक्ट हाकलून लावतात असं कार्यकर्ते म्हणाले असतील। त्यामुळे दादा असं म्हणाले की ठीक आहे, मग मोदींचं नाव नसेल पटत तर माझं नाव सांगा। मग कार्यकर्ते म्हटले असतील अहो तुमचं नाव सांगायला गेलं तर लोक म्हणतात तुम्ही भेटत नाही, काय नाही, 5 वर्षानंतर आत्ता दिसत आहात, आत्ता तुम्ही यावर्षी निवडणूक आल्या तर साखर वाटली आणि काय काय वाटलं। तर त्यामुळे ते असं म्हणाले की ठीक आहे, माझं नाव नसेल चालत, मोदींजींचं नाव नसेल चालत, तर मग आता काय करायचं, मग आता द्या म्हणा तुतारीवर मारून। म्हणजे हे जे काही त्यांनी हार स्वीकारलेली आहे याचा अर्थ खूप मेजर प्रॉब्लेम या पक्षामध्ये आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे बीजेपीचा प्रचार महाराष्ट्रामध्ये तर कोणी होऊच देत नाही आहे तितका। महाराष्ट्रामध्ये असं ऐकण्यात येत आहे की ज्या ज्या गावामध्ये हे बीजेपीचे लोक प्रचार करायला जातात त्यांना अर्ध्या गावामधनं तर लोक हाकलून लावत आहे की तुम्ही निघा, बिलकुल इथे यायचं नाही, तुम्ही काय केलं आमच्यासाठी। लोक जागृत झालेले आहेत। लोकांना त्यांचे जगण्याचे प्रश्न, महागाईचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न हा खूप महत्त्वाचा वाटतो। एकीकडे हे 400 पारचा डंका देतात आणि दुसरीकडे त्यांचे असे कॅन्डिडेट्स, त्यांना कळलेलेच आहे की आपण हरणार आहे, असे अनेक कॅन्डिडेट्स आहेत माझ्या ऐकण्यामध्ये। हे तर त्यांचा मला व्हिडिओ ऑनलाईन सापडला म्हणून एक बरं झालं, पण लोक कानावर सांगत आहेत की त्यांना कळलं की आपण जिंकणार नाही आहेत। अनेक कॅन्डिडेट्स आहे, शिवसेनेचे, शिंदे गटाचे उमेदवार पण अनेक असे आहेत की ज्यांनी प्रचार आता कमी केलेला आहे। त्यांना असं वाटायला लागलं की आपण कशाला लगेच पैसे खर्च करा, जर आपण हरणार असू तर पैसा वाचवूया, या अर्थानेही लोकांनी प्रचार कमी केलेला आहे। त्यामुळे जर काही लोक असतील अजूनही ज्यांना असं वाटत असेल नाही नाही मोदींची हवा आहे, जाऊ दे, खोटा बोलत असेल, जाऊ दे, काही केलं नसेल तरी लोकांना त्यांच्याबद्दल प्रेम आहे, असं काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका असेल ना, तर त्या कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे, खूप प्रेमाने सांगणं आहे, डोळे उघडून पहा। आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की नाही चुकीचं चाललेलं आहे तर तुम्ही तो पक्ष सोडा, बाहेर या। काही लोक आहेत, आजच सकाळी एक बातमी आलेली आहे की नगर दक्षिणमध्ये ह्यांच्याच मतदारसंघामध्ये बीजेपीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खंत आहे की त्या 400 पारमध्ये एखाद्या दिवस माझा जिल्हा मागे पडता कामा नये। या भावनेतून खरं पाहता आम्ही न्याय मागण्यासाठी पक्ष कार्यालयाकडे माझं स्वतःच्या पदांचा राजीनामा देण्यासाठी आणि प्रार्थना करत नाही की हा उमेदवार आम्हाला नकोच आहे। आणि दुसरं म्हणजे जे काही कारभार चाललेला आहे त्यावर पण त्यांची नाराजी आहे। त्यामुळे जे कोणी कार्यकर्ते असे जबरदस्तीने या सगळ्या लोकांच्या समोर, महायुतीमधल्या लोकांच्या सोबत जात असतील तर त्यांना माझं सांगणं आहे स्वतःची बेइज्जती करून घेऊ नका। लोक खूप घाणघाण शिव्या देतात, बरं तुम्हाला तोंडावर देत नसतील पण माघारी तर देतातच, जागे व्हा। सुजय विखे दादांचा कॉन्फिडन्स लूज होण्यामागे अजून एक कारण ते म्हणजे त्यांच्या विरोधात जे निलेश लंके उभे आहेत त्यांनी कोविड काळामध्ये जे काम केलेलं आहे। कोविड काळामध्ये त्यांनी शरद पवार यांच्या नावे 1000 बेडचं अद्ययावत सोयी सुविधा असलेलं कोविड सेंटर सुरू केलं होतं आणि त्या कोविड सेंटरमुळे अनेक लोकांना मदत झालेली आहे। लोक म्हणून आजही त्यांचं नाव काढतात, कारण त्यांनी कोविड काळामध्ये अशा
असंख्य मदती अशी कोविड काळामध्ये लोकांना खूप मदत केलेली आहे. त्यांचा एक फोटो पण खूप व्हायरल झालेला आहे. ते अंगावर पांघरून काही नाही आहे आणि उघडे असे खाली झोपलेले आहेत. थोडक्यात या सगळ्या याच्यावरून असं कळतं की हा माणूस खूप ग्राउंड लेवलला जाऊन काम करणार आहे. त्यांना खूप शान शौक, खूप काहीतरी आरामदायी आयुष्य पाहिजे आहे किंवा त्याचा आग्रह न धरणारा हा माणूस वाटतो सकृतदर्शनी तरी. त्यामुळे लोकांचा त्यांच्याविषयीचा विश्वास, त्यांच्याविषयी आदर, प्रेम हे लोकांमध्ये जास्त आहे नगर दक्षिणमधल्या. त्यामुळे सुद्धा सुजय विखे भाऊंचा कॉन्फिडन्स लूज झालेला असू शकतो. तर ठीक आहे, आपण म्हणूया की लंके साहेबांनी इंग्रजी फाडफाड बोलून नाही दाखवली तर नाही दाखवली, काम तर त्यांनी करून दाखवलेलंच आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीचं काम आहे, लोकांसाठीचं काम आहे, असे लोक पुढे जावं अशी आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया. आणि अशाच लोकांना या निवडणुकीमध्ये आपल्याला निवडून द्यायचं आहे, जे प्रोग्रेसिव्ह असतील, सेक्युलर असतील आणि जे लोक सामान्य व्यक्तीची मदत करतील.